नमस्कार. गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण मालदीव हा विषय थोडा बघणार आहोत. हा खरं तर खूप मोठा विषय आहे. त्याचे 2-3 महत्त्वाचे भाग आहेत, कारण आपल्या समोर जे घडतं आहे ते आणि आपल्याला दिसत नाही अशा काही घटना असा तो भाग आहे. त्यातल्या एका भागापुरतं आज मी बोलणार आहे. मुळात मालदीवमध्ये असं काय घडलं की मालदीव हा विषय पेटला, हाच मुळात अनेकांना पडलेला प्रश्न आहे. म्हणजे मालदीवमध्ये तो मोहम्मद येणं आणि म्हणजे तिथे अध्यक्ष निवडून येणं आणि तो चीनी समर्थक असणं, हा मुळात ह्या सगळ्या विषयाचा म्हणजे हा मुद्दाच तिथं गैरलागू आहे. मुळात तिथे जी घटना आहे ती थोडी वेगळ्या स्वरूपाची आहे आणि त्याचा बॅकड्रॉप हा जो आहे चीनचा अरबी समुद्रामधला आणि हिंद महासागरामध्ये चीन जो नौदल प्रभाव वाढवू पाहतो आहे, त्या नौदल प्रभावाचा एक भाग म्हणून मालदीव ही मुळात घटना आहे. पंतप्रधान लक्षद्वीपला गेले आणि त्याचे फोटो त्यांनी टाकले. मग त्यांनी अपील केलं आणि बघा आता मालदीवला हे करण्यासाठी पंतप्रधानांनी काय केलं, आणि त्याच्या असे सगळे विषय आपल्याकडे खूप वेगळ्या पद्धतीनं मांडले जात आहेत. मालदीव्समध्ये आपण आर्थिक बहिष्कार घातला पाहिजे असंही सांगितलं जातं. त्याचे रिॲक्शन्स पण आपल्याला दिसत आहेत. आता एकदम मोठ्या प्रमाणावरती मालदीवमधला जाणारे लोक आता जाऊन लक्षद्वीपला यायला लागलेले आहेत. लक्षद्वीपच्या बरोबरीनं आपण अंदमान निकोबारसुद्धा पर्यटनाच्या दृष्टीनं आता सरकार त्याचाही काय जे आहे तो प्रचार प्रसार करणार आहे. लक्षद्वीपला येऊ इच्छिणाऱ्यांची संख्या आता वाढायला लागली. हे सगळे दृश्य परिणाम आपल्याला दिसत आहेत. हे वाईट आहे की चांगलं आहे असा प्रश्न नाही. लक्षद्वीप जागतिक पर्यटनाच्या नकाशावर येणं आणि तिथे पर्यटक येणं, त्यातून लक्षद्वीपच्या आर्थिक विकासाला चालना मिळणं, हे सगळं घडलंच पाहिजे. असंच अंदमानबाबतसुद्धा घडलंच पाहिजे, त्याच्यात कुठेही वाद नाही. परंतु याच्यामध्ये एक छोटा भाग आहे जे नॅरेशन गेल्या 8 दिवसामध्ये आपल्याकडे आणलं जातं आहे. बघा, आम्ही मालदीवला कशा पद्धतीनं हे दाबलेलं आहे, त्यानिमित्ताने चीनची कशी कोंडी केलेली आहे वगैरे वगैरे वगैरे, हे सांगताना थोडा अतिरेकी आक्रमकपणा आपण या ठिकाणी स्वीकारतो आहे. आणि तो आपल्या नॅरेशनमध्ये त्या स्वरूपाचा आक्रमकपणा नको असं मला थोडंसं निदर्शनास आणायचं आहे. ते मुद्दे कुठले आहेत? त्याला एक बॅकड्रॉप असा आहे की चीन या सगळ्या प्रदेशामध्ये नक्की करतंय काय. चीनच्या या क्षेत्रातल्या महत्त्वाकांक्षा म्हणजे अरेबियन सी असेल किंवा हिंद महासागर असेल, तर तिथं मोठ्या प्रमाणावरती चीनला त्याचं प्रभुत्व हे आणायचं आहे. मग ते किती पद्धतीनं आणता येईल असा चीन सातत्याने विचार करत होता. मग 1 रोड 1 बेल्ट ही योजना त्यांनी आणली. मग CEPC सारखा एक विषय त्यांनी चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरसारखा भाग आणला. त्याच वेळेला पीत समुद्र आणि पॅसिफिकमधले जे काही जलमार्ग आहेत तर ते त्यांनी मोठ्या प्रमाणावरती विकसित करायला सुरुवात केली आणि तिथूनही यायला लागले. पण हे सगळं मित्रांनो तसं आपल्या सीमांपासून खरं तर लांब होतं. पण त्याला फटके बसायला लागले ते पहिल्या प्रभावा क्षेत्रात आपल्या ते कुठे यायला लागले. कराची बंदरापासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या ग्वादर बंदर हे चीनने विकसित करायला सुरुवात केली. कोलंबोमधलं हंबनतोटा म्हणजे श्रीलंकेतलं हंबनतोटा आता 99 वर्षाच्या कराराने त्यांच्याकडे गेलेलं आहे, ते तिथं गेलं. मालेमध्ये सुद्धा चीननं आपला नाविकतळ उभा करायसाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. आणि जिबुतीमध्ये म्हणजे आफ्रिकेच्या हॉर्न ऑफ आफ्रिका असं ज्याला म्हटलं जातं, तर तिथे चीनचा नाविकतळ आहेच. म्हणजे जर आपण अरबी समुद्राचा नकाशा किंवा तो भाग डोळ्यासमोर आणला तर तुम्हाला दिसून येईल की बरोबर 4 बिंदू चौकोनामध्ये चीनचा नाविकतळ हा तिथं होणार आहे. म्हणजे त्या अर्थानं चीन या 4ही बिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणावरती सक्रिय होणार आणि तिथे त्याचा नाविकतळ हा तिथे येणार आहे. आणि हा भाग भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने किंवा राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने अत्यंत बाधक आहे. मालदीवचा पेच हा नेमका तिथे निगडीत आहे. मुद्दा आहे तो तिथला आहे. आणि मोदी सरकारनी लक्षद्वीपच्या फक्त पर्यटन म्हणून नव्हे तर लक्षद्वीपमधल्या एका बेटावरती नाविकतळ हा उभारायला सुरुवात केलेली होती. ज्या वेळेला केंद्र सरकारनी तो नाविकतळ उभा करायला सुरुवात केली त्याच वेळेला
माले म्हणजे मालदीवमध्ये हालचाल सुरू झालेली होती आणि चीनच्या पोटात गोळा यायला सुरुवात झालेली होती. पण आधीचा जो अध्यक्ष होता मालदीवचा तो भारताच्या बाजूनी असणारा होता, त्यामुळे ते रिपल्स आपल्याला लक्षात आले नाहीत. इथे अध्यक्ष बदलला ही एक घटना झाली आणि त्याच वेळेला लक्षद्वीपमधला आपला जो नाविक तळ आहे हा आता जवळपास संपूर्ण होत आलेला आहे. त्याचं बांधकाम किंवा सगळ्या तिथल्या सिस्टीम्स लावून होत आलेले आहेत. अल्पावधीत तो नाविक तळ मोठ्या प्रमाणावरती सुरू होईल. तो सुरू होण्याची वेळ आणि इथे अध्यक्ष बदलला जाण्याची वेळ हा योगायोग एकत्र आल्यामुळे तो खऱ्या अर्थाने संघर्ष अधिक आपल्याला झालेला दिसतो आहे. संघर्षाचा हा बिंदू मित्रांनो आपण लक्षात घेतला. याचा एक काउंटर पार्ट आहे, तो मी वेगळ्या ह्याच्यात मांडेन की एकीकडे हे सगळं घडत असताना चीनच्या लष्करामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती अनरेस्ट आहे आणि 15 दिवसांपूर्वी चीनच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती फेरबदल केले गेलेले आहेत आणि त्या फेरबदलांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती अनरेस्ट येऊन शी जिनपिंग यांना मोठ्या प्रमाणावरती लष्करामधूनच पहिल्यांदा आता एक आव्हान उभं राहतं की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुळात आधी ते विस्तारायचं की हा मालदीवमधून अध्यक्ष आलेला अध्यक्ष त्याला भेट द्यायची, हा गोंधळ त्यांच्यासमोर आहे. एकूण चीन जगामध्ये आणि हिंद महासागरामध्ये अरेबियन सीमध्ये मुळात नेमके कोणत्या स्वरूपाची धोरणं घ्यायची आहेत त्याची फेरआखणी चीन पुन्हा करतो आहे. हे त्यातले भाग आहेत. म्हणजे ते भारताला दबून काहीतरी ते करतायत तर एवढा भाबडेपणासुद्धा आपल्याकडे असता कामा नये. हे सुद्धा काही बदल तिथे मुळात घडत आहेत आणि जर या पद्धतीनं चीन ॲग्रेसिव्हली जाणार असेल तर नुसता एकच एक भारत असा नाही तर मध्यपूर्व म्हणजे ज्याला पश्चिम आशिया असेल, म्हणजे इस्रायल आपल्याला आलेला दिसतो असा एकच नाही तर त्याच्या पाठोपाठ चीनच्या विरोधात गेलेले जे युरोपीय देश आहेत ते सुद्धा भारताच्या बाजूने उभे राहायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे चीनला इथे पुन्हा एकदा वेगळ्या संघर्षाला तोंड देण्याची गरज निर्माण झालेली आहे. तर तो आवाका लक्षात घेऊन चीन इथे पुन्हा काही फेरबदल करणार आहे. त्यासाठी हा संधिकाल. त्यामुळे आपण आत्ता एकदम त्यासाठी आरडाओरडा करून आपण जितमया असं म्हणण्याची गरज नाही. यात मालदीवचा एक जो भाग फक्त मला आक्रमकपणा आपण नको म्हणतो तेव्हा ते काय आहे. मालदीव्समधली जी 1200-1300 बेटं आहेत त्यापैकी काय थोड्याच बेटांवरती मानवी वस्ती आहे, बाकीची बेटं ही निर्जन आहेत. चीननं तिथे जाळं टाकलेलं आहे, ते कर्जाचं जाळं आहे. ते फेडता येत नाही असं लक्षात आल्यानंतर चीननं तिथली 1-2 बेटं जरी ताब्यात घेतली आणि कर्ज फिटलं असं सांगितलं. म्हणजे थोडक्यात त्यांनी हंबनतोटाचा प्रयोग मालदीव्समध्ये केला. चीनची एक कॅपॅसिटी आहे ती म्हणजे ते म्हणजे पीतसमुद्रामध्ये त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. एक कृत्रिम बेट निर्माण केलं आणि तिथं दुसरं असलेलं एक बेट हे अधिक उंच केलं, ते अधिक जोमदार त्या पद्धतीनं केलं आणि तिथं त्यांचा नाविक तळ आणि त्या कृत्रिम बेटावरती सुद्धा त्यांनी मानवी वस्ती केलेली आहे. मग इथं तर ही बेटं आहेत. अशी 1-2 बेटं जरी त्यांना मिळाली तरी त्या बेटांचा पुनर्विकास चीन नाविक तळ म्हणून मोठ्या प्रमाणावरती करू शकतं आणि तिथे छोट्या प्रमाणात का असेना मानवी वस्ती ते करू शकतं. म्हणजे चीन इथे परमनंट आपल्या दारात येऊन बसण्याचा धोका आहे. त्यामुळे कॅरेट अँड स्टिक असं जे काही धोरण असतं ते मालदीवबाबत आपण घेतलं पाहिजे. आक्रमकपणा अत्यावश्यक तेवढाच. मग हे होऊ कसं शकतं तर एक असं सांगितलं जातं की जागतिक जे काही हवामान बदल आणि हे सगळे होत आहेत किंवा तापमानवाढीचा जो विषय आहे तर 2050 किंवा 2060 साली मालदीव पाण्याखाली जाईल अशी एक गोष्ट सांगितली जाते. समजा खरंच मालदीवची ही सगळी बेटं पाण्याखाली गेली असं आपण चर्चेसाठी गृहीत धरलं. मग तिथे आत्ता ज्या बेटांवरती मानवी वस्ती आहे ती संख्या कमी आहे. मग हे लोक जाणार कुठं आहेत? त्यांना चीन त्यांच्याकडे घेणार आहे का? दुबई किंवा आखातातले देश त्यांना आपल्याकडे घेणार आहे का? आफ्रिकेतले देश त्यांचं स्थलांतरास परवानगी देणार आहेत का? असं काही घडेल अशी शक्यता मुळात दिसत नाही. त्यामुळे हा मुद्दा घेऊन आपण मालदीव्समध्ये गेलं पाहिजे की बाबांनो पुढच्या काळामध्ये तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. तो प्रश्न जर तुम्ही लक्षात घेतला आणि ह्यापैकी एकही देश तुम्हाला स्थान देणार नाही मात्र आपला संबंध लक्षात घेता अशा अडचणीच्या वेळी आम्ही नेहमी जगाला मदत केलेली आहे तशी मदत आम्ही तुम्हाला करू
अशा स्वरूपाचा काही एक नॅरेशन आपण मालदीव्ज आणि त्या सगळ्या परिसरामध्ये, इफ यू वॉन्ट टू विन द हार्ट्स ऑफ द पीपल, हा असा काही मुद्दा घेऊन आपण तिथं जाणं, तर असे काही मुद्दे घेऊन, म्हणजे हा मुद्दा जर घेऊन आपण तिथे गेलो तर लोकांना तो जास्त अपील होईल आणि तिथे संघर्षाचा मुद्दा कमी असेल. अन्यथा आत्ता जो नॅरेशन घेऊन आपण जातो आहे, मालदीव को मटिये में ऐड कर दिया, तर असं झालं तर चीन अधिक मालदीवच्या जवळ जाईल आणि चीनचं तिथे नाविकतळ होण्याची भूमिका मालदीवचे लोक अधिकाधिक पक्के करत जातील. त्यामुळे बायकॉटचं धोरण स्वीकारताना सुद्धा त्यामध्ये तरतम ठेवला नाही. तर आज हंबनतोटा आणि जिबुतीमध्ये चीन बसलेला आहे, तो मालेमध्येही बसणार आहे आणि पुढच्या काळात जर काही बलुचिस्तानचा विषय वेगळा झाला नाही तर बलुचिस्तानमधलं ग्वादर बंदरात सुद्धा चीन अधिक भक्कमपणे बसणार आहे. त्यामुळे आपलं जे प्रभाव क्षेत्र आहे अरेबियन सी आणि हिंद महासागर, तिथेच आपल्याला चीनचा धोका किंवा तिथे चीनबरोबर संघर्ष आपल्याला करावा लागणार आहे. आपल्या अति अनावश्यक आक्रमकपणामुळे आपण शत्रूला म्हणजे चीनला हे बळ देऊ नये म्हणूनही आपण आपल्या भूमिकांचा फेरविचार या पद्धतीनं करायला हरकत नाही असं मला वाटते. मालदीव्समधला हा एक मुद्दा जो सगळ्या आपल्या विवेचनामध्ये जे काही लोक आता करत आहेत त्यामध्ये हा आला नाही, तो मुद्दा मांडावासा वाटला म्हणून मी आपल्यासमोर ठेवलेला आहे. माझी ही भूमिका किंवा आमचा हा प्रयत्न आपल्याला नक्की कसा वाटतो तो आपण आम्हाला आवर्जून सांगा. मालदीवच्या निमित्ताने पण चीनमध्ये ज्या काही घटना सुरू आहेत तो आपण पुढच्या भागात बघू. मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गोजोस्कोप. धन्यवाद.